Today we discuss one experiment which belongs to the organic chemistry, that is the determination of molecular weight of acid. So aim of that experiment is to determine the molecular weight of monobasic or dibasic acid by volumetric method. So here we determine the or calculate the molecular weight with the help of volumetric method. Either it is monobasic acid or it is dibasic acid. So here first we discuss what is the molecular weight. So molecular weight is nothing but the combination of masses of atoms present in a specific or particular molecule. ओके, तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करणार आहेत, तर मॉलिक्युलर वेट आपण फाइंड आउट करणार आहोत आणि याचा एमच असं आहे की डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर वेट. ओके, डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर वेट. आता हे मॉलिक्युलर वेट आपल्याला मोनोबेसिक ॲसिडचं काढायचं आहे किंवा डायबेसिक ॲसिडचं काढायचं आहे. तर मोनोबेसिक ॲसिड म्हणजे काय, तर आपण हे बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर वेट डिटर्माइन करायचं आहे. तर मॉलिक्युलर वेट म्हणजे काय, तर याच्यामध्ये मॉलिक्युलर वेट म्हणजे काय असतं, तर कंबायनेशन ऑफ मासेस ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर मॉलिक्यूल. ओके, तर जेवढं त्या मॉलिक्यूलमध्ये ॲटम्स आहेत त्याचं मासेस कंबाईन करून जे वेट तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्युलर वेट असं म्हणतो. आपण इथं एक्झाम्पल एक घेऊया वॉटर मॉलिक्यूलचं. वॉटर मॉलिक्यूलचं आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे, H2O. आता हे स्ट्रक्चर लिहिलं आहे वॉटर मॉलिक्यूलचं, ज्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, 2 हायड्रोजन आहेत. ओके, 2 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे. सो 2 हायड्रोजन असल्यामुळे इथं मी 2 घेतलं आहे आणि याच्यामध्ये हायड्रोजनचा मास नंबर इथं काय आहे, 1 आहे. सो 2नं 1ला मल्टिप्लाय केला आहे, त्याचा मास नंबर येतो 2. ओके, टोटल हायड्रोजनचं कॉन्ट्रीब्युशन झालं त्या मॉलिक्युलर वेटमध्ये 2चं. आता हा ऑक्सिजन एकच आहे आणि त्याचा मास नंबर आहे, ऑक्सिजनच्या एका ॲटमचा मास नंबर आहे 16, म्हणून 1नं मल्टिप्लाय केल्यावर 16 येतं. जर आपण याचं कंबायनेशन केलं, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजनचं कंबायनेशन केलं तर आपल्याला इथं दिसेल 2 + 16 म्हणजे काय झालं आहे, हे 18 त्याचं मॉलिक्युलर वेट झालेलं आहे. हे मी जर सांगितलं कशाचं, वॉटर मॉलिक्यूलचं. असंच आपण कशाचं काढू शकतो, तर मोनोबेसिक ॲसिड किंवा डायबेसिक ॲसिडचं आपण काय करू शकतो, मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करू शकतो. पण आपण हे कसं करणार आहे, बाय विथ द हेल्प ऑफ व्हॉल्युमेट्रिक मेथड. व्हॉल्युमेट्रिक मेथड वापरून आपण काय करणार आहे, तर मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करणार आहे. आता इथं मी जसं सांगितलं मोनोबेसिक ॲसिड आणि डायबेसिक ॲसिड म्हणजे काय, तर मोनोबेसिक ॲसिड म्हणजे काय, जर एकच COH ग्रुप असेल कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये किंवा ॲसिडिक कंपाऊंडमध्ये, जर एकच COH ग्रुप असेल तर त्याला मोनोबेसिक ॲसिड बनतात. इथं एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, बेन्झोइक ॲसिड, की याच्यामध्ये एकच COH ग्रुप आहे, इथं कार्बन असतो, तर एकच COH ग्रुप असल्यामुळे याला मग आपण म्हटलं आहे मोनोबेसिक ॲसिड. तसंच इथं डायबेसिक ॲसिड म्हटलं आहे. डायबेसिक ॲसिड म्हणजे काय, जर ज्याच्यामध्ये ज्या मॉलिक्यूलमध्ये 2 COH ग्रुप असतील, तर इथं आपण दाखवतोय की इथं हा एक आणि हा एक असे 2 COH ग्रुप आहेत, म्हणून याला काय म्हटलंय, डायबेसिक ॲसिड. आता हे ऑर्गॅनिक ॲसिडच्या रिलेटेड जर आपण बेसिसिटी कन्सिडर केली तर कोणत्याही ॲसिड मॉलिक्यूलमध्ये किती हायड्रोजन ॲटम्स अवेलेबल आहेत जे रिप्लेस होऊ शकतात बेसनं, तर त्याला आपण काय म्हणतो, बेसिसिटी असं म्हणतो. आता ह्या एक्सपेरिमेंटसाठी काय काय आपल्याला लागणार आहे, तर ब्युरेट लागणार आहे, पिपेट लागणार आहे, कोनिकल फ्लास्क आणि व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. केमिकल्स लागणार आहेत, आयदर गिवन मोनोबेसिक ॲसिड किंवा डायबेसिक ॲसिड. सो आपण मोनोबेसिक ॲसिडसाठी हा एक्सपेरिमेंट करत आहे. सो आपण इथं डायबेसिक ॲसिड देणार नाही, फक्त मोनोबेसिक ॲसिड देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे 0.1 नॉर्मल NaOH, अल्कोहोल लागणार आहे, डिस्टिल वॉटर 1 लागणार आहे आणि फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर एवढं लागणार आहे. सो थेअरीमध्ये आपण बघूया की हा एक्सपेरिमेंटच्या रिलेटेड कन्सेप्ट काय काय आहेत. तर ह्या एस्टिमेशन of carboxylic group in any organic compound can be carried out by volumetric method. ओके, व्हॉल्युमेट्रिक मेथड वापरून आपण काय करू शकतो की कार्बोझिलिक ॲसिड ग्रुप किती आहेत, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये कार्बोझिलिक ॲसिड ग्रुप किती आहेत हे आपण कोणत्या मेथडनं फाइंड आउट करू शकतो, तर व्हॉल्युमेट्रिक मेथड एक वापरून त्याचं कार्बोझिलिक ग्रुप एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किती आहेत हे फाइंड आउट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळी आपण एस्टिमेशन ऑफ कार्बोझिलिक ग्रुप करतो त्यावेळी आपण काय करतो, आपण बेस वापरतो. मग त्यावेळेस काय होतं, न्यूट्रलायझेशन होतं ॲसिड सोल्युशन बाय स्टँडर्ड अल्कली. म्हणजेच काय, ॲसिडमधला H+ आयन हा काय होतो,
हा H प्लस आयन कंबाईन होतो. OH आपला जो बेस असतो, बेसमध्ये काय असतात तर OH मायनस आयन्स असतात. सो ॲसिडमधला H प्लस आयन आणि बेसमधला OH मायनस आयन्स हे कंबाईन होतात आणि आपल्याला माहिती आहे की दोन्ही कंबायनेशन झाल्यानंतर एक मॉलिक्यूल तयार होतो ज्याला आपण वॉटर मॉलिक्यूल म्हणतो. तर हा वॉटर मॉलिक्यूल हा न्यूट्रल मॉलिक्यूल असतो, म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं म्हणतो. सो ॲसिडची रिएक्शन बेस बरोबर झाल्यानंतर न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते आणि त्याच्यामध्ये काय तयार होतं वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. आता इथं आपण न्यूट्रलायझेशन कशानं करतोय तर अल्कली वापरून आपण काय करतोय न्यूट्रलायझेशन करतोय. सो हिअर याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे की ब्युरेटमध्ये आपण जे अल्कली घेणार आहे, फॉर एक्झाम्पल NaOH घेणार आहे, ते किती लागलं टायट्रेशन करताना किती लागलं त्याच्यावरून न्यूट्रलायझेशन रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी अल्कली आपल्याला किती लागलं त्याच्यावरून आपण काय डिटरमाइन करतो तर इक्विव्हॅलंट वेट आपण फाइंड आउट करू शकतो. सो आपल्याला ब्युरेट रिडिंग भेटेल त्याच्यावरून आपण काय करू शकतो इक्विव्हॅलंट वेट डिटरमाइन करू शकतो. आता बेसिसिटी ऑफ ॲसिड हे आपल्याला माहीत असते. आपण मोनोबेसिक ॲसिड सॅम्पल दिलं आहे का डायबेसिक ॲसिड सॅम्पल दिलं आहे हे आपल्याला माहीत असतं. आणि आपण जसं आपण ह्या पहिल्या प्रोसेसमध्ये ब्युरेट रिडिंगवरून आपण इक्विव्हॅलंट वेट आपण फाइंड आउट केलं. पहिल्यांदा आपल्याला टायट्रेशन करून काय करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ अल्कली किती लागलं टायट्रेशन न्यूट्रलायझेशनसाठी हे आपल्याला फाइंड आउट करणार आहे. ओके, हे फाइंड आउट केल्यानंतर आपण इक्विव्हॅलंट वेट फाइंड आउट करणार आहे. ओके, इक्विव्हॅलंट वेट फाइंड आउट केल्यानंतर आपण काय करणार आहे मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करायचं. त्यासाठी बेसिसिटी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर मोनोबेसिक ॲसिड असेल तर आपल्याला बेसिसिटी त्याची 1 कन्सिडर करायची आणि जे इक्विव्हॅलंट वेट आलं आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 1 नं. जर डायबेसिक ॲसिड असेल तर त्याची बेसिसिटी ही कन्सिडर केली जाते 2, कारण त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन रिप्लेसेबल असतात, ॲटम्स रिप्लेसेबल असतात आणि ते इक्विव्हॅलंट वेटला मल्टिप्लाय करून डायबेसिक ॲसिडचे आपण काय करू शकतो तर मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करू शकतो. आता याच्यामध्ये थेअरीमध्ये पॉईंट बघा की कोणताही ॲसिड ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये काय असतं COH ग्रुप हा फंक्शनॅलिटी असते. तर ॲसिड हा आपण टायट्रेट करतो कशाबरोबर बेसबरोबर, जे ब्युरेटमधून आपण ॲडिशन करणार आहे बेसबरोबर. ज्यावेळी ह्याची आणि ह्याची ॲसिड आणि बेसची हे झालं ॲसिड, ओके, आणि हे झालं बेस. तर हा बेस आयदर आपण ह्याला बेसला अल्कलीसुद्धा म्हणतो. तर ॲसिड आणि बेसची रिएक्शन झाल्यानंतर हे सॉल्ट तयार होतं. ओके, हे जे तयार झालेलं हे काय RCOONA हे जे तयार झाले ह्याला आपण सॉल्ट असं म्हणतो. तर हे सॉल्ट होतं आणि त्याच्याबरोबर जसं मी सांगितलं की ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे ॲसिडमधला H प्लस बेसमधला OH मायनस आयन्स मिळून हा वॉटर मॉलिक्यूल तयार होतो, म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हटलं न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. आता ह्या रिएक्शनमध्ये एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला प्रोसिजर काय काय फॉलो करायचे तर स्टेप्स आपल्याला काय फॉलो करायचे आहेत. पहिली स्टेप्स बघा, वे आउट ॲक्युरेटली 0.4 ग्रॅम ऑफ गिवन ॲसिड. ओके, तर हे 0.4च्या नियर अबाउट आपल्याला काय करायचं आहे वेट घ्यायचे, पण ते ॲक्युरेट घ्यायचे आणि ते नोट डाऊन करायचे. नंतर सेकंड पॉईंट बघा, डिझॉल्व इन डिस्टिल वॉटर. आता जे आपण वेट करून घेतलेले ॲसिड ते आपल्याला डिझॉल्व करायचं डिस्टिल वॉटरमध्ये, किंवा जर गरज असेल तर डिझॉल्व होत नसेल वॉटरमध्ये तर आपण काय त्याच्यामध्ये ॲड करणार आहे अल्कोहोल ॲड करणार आहे, पण त्याची क्वांटिटी आपल्याला लेस दॅन 100 ml घ्यायची आहे. ओके, जे आपण डिझॉल्युशनसाठी ॲसिड जे घेतलेलं आहे ते डिझॉल्व करण्यासाठी आपण वॉटर किंवा अल्कोहोल वापरणार आहे, पण त्याची क्वांटिटी ही 100 ml पेक्षा कमी असावी, कारण आपल्याला ते सॅम्पल डायल्यूट करायचे आहे 100 ml. त्याच्यानंतर ट्रान्सफर द सोल्युशन टू 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. ओके, जे आपण डिझॉल्व केलं आहे ते काय करायचं आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आणि डायल्यूट अप टू द मार्क. जे मार्किंग आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कचं तिथपर्यंत आपल्याला ते काय करायचं आहे डायल्यूट करून घ्यायचं आहे वॉटरनं. त्याच्यानंतर जे काय कंटेंट आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ते परत काय करायचं आपल्याला बीकरमध्ये पॉवर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बीकरमध्ये घेतल्यानंतर ह्या 5व्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, जे बीकरमध्ये सोल्युशन आहे तुमचं डायल्युटेड ॲसिड सोल्युशन त्याच्यामध्ये काय करायचं त्याच्यामधले काय करायचे 25 ml हे आपल्याला काय करायचं आहे पिपेट आउट करायचं आहे. ओके, 25 ml काय केलं पिपेट आउट केलं. आता हे 25 ml पिपेट आउट केलं हे आपलं कशामध्ये ओतायचं आहे 250 ml कॉनिकल फ्लास्क. 250 ml कॉनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला ओतायचं आहे आणि कॉनिकल फ्लास्कमध्ये ते 25 ml डायल्युटेड ॲसिड सोल्युशन घेतलं आहे कॉनिकल फ्लास्कमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 4 ड्रॉप्स आपल्याला कशाचे टाकायचे फेनॉल्फ्थलीन इंडिकेटरचे 2 ते 4 ड्रॉप्स ॲड करायचे आहेत. नेक्स्ट, फिल द ब्युरेट विथ 0.1 नॉर्मल NaOH. हा एक पुढचा पॉईंट की आपल्याला जी ब्युरेट भरायचे त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे
तर 0.1 नॉर्मल NaOH हे सोल्युशन आपल्याला ब्युरेटमध्ये फिलअप करायचे आणि 0ला रिडिंगला ॲडजस्ट करायचे. त्याच्यानंतर टायट्रेट द ॲसिड सोल्युशन विथ 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशन फ्रॉम द ब्युरेट. आता आपल्याला इथं ॲक्च्युअल टायट्रेशन करायचं आहे. ब्युरेटमधून 0.1 नॉर्मल NaOH ॲडिशन करायचे आणि जो एंड पॉईंट येईल कलर चेंज दिसेल ते आपले रिडिंग आपल्याला फाइंड आउट करायचे. नेक्स्ट पॉईंट 10th. आता जसं आपण इथून 5व्या स्टेजपासून 9व्या स्टेजपर्यंत जे काय प्रोसेस केले, स्टेप्स केल्यात त्या परत आपल्याला रिपीट 2 वेळा करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला 2 वेळा अजून 2 वेळा रिडिंग आपल्याला घ्यायचे आहेत. आता ह्या टोटल रिडिंग किती होतील? ही पहिली रिडिंग झाली. अशा सेम आपल्याला 2 रिडिंग घ्यायच्या आहेत, म्हणजे टोटल 3 रिडिंग होतील. आणि 3 रिडिंगचं आपल्याला काय करायचं आहे? म्युनो प्युरेट रिडिंग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आणि त्याला नाव काय द्यायचं आहे? XCM³ असं आपल्याला काय द्यायचं आहे? नाव द्यायचं आहे. ओके. आता हे प्रोसिजर जे आहे ते आपण पाहिली. आता त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट करणार आहे. सो जसे प्रोसिजर आपण सांगितले होते त्या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? व्हे ॲक्युरेटली 0.4 to 0.5 ग्रॅम ऑफ गिवन ऑर्गॅनिक ॲसिड. ओके. जे काय तुम्हाला मोनोबेसिक ॲसिड सॅम्पल दिलेलं असेल त्याला आपण W असं नाव दिलेलं आहे. ओके. तर ते आपल्याला वेट करायचं आहे 0.4 to 0.5 ग्रॅमच्या इन बिटवीन आपल्याला वेट करून घ्यायचं आहे. तर ते वेट केलेलं आहे आणि त्याचं वेट किती आहे? 0.42 ग्रॅम. हे वॉजिग्लास आहे आणि त्याच्यावर हे आपण काय घेतलेलं आहे? हे ॲसिड सोल्युशन, ॲसिड जे ऑर्गॅनिक ॲसिड आहे ते आपण वेट करून घेतलेले 0.42 ग्रॅम. आता हे काय करायचं? हे आपण बेकरमध्ये घेतलेले जे वेट करून घेतलेले 0.42 ग्रॅम ऑर्गॅनिक ॲसिड हे आपण बेकरमध्ये घेतलेले आणि ते बेकरमध्ये आपण काय करणार आहे? ऑर्गॅनिक जे बेकरमध्ये ऑर्गॅनिक ॲसिड घेतलेले त्याच्यामध्ये आपण आयदर वॉटर ॲड करणार आहे किंवा अल्कोहोल ॲड करणार आहे डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन. जर ते सोल्युबल असेल तर वॉटरमध्ये सोल्युबल असेल तर वॉटर ॲड करूया. जर वॉटरमध्ये सोल्युबल होत नसेल तर आपण त्याच्यामध्ये अल्कोहोल ॲड करणार आहे. सो इथं मी वॉटरचं ॲडिशन करतो आहे जेणेकरून ते काय होतं आहे तर तुम्ही पाहिलं तर त्याच्यातलं जे ऑर्गॅनिक ॲसिड हे वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर काय झालेलं आहे? डिझॉल्व्ह झालेलं आहे. ओके. आता हे जे कंटेंट आहे हे कंटेंट आपल्याला काय करायचं? हे थर्ड स्टेप आहे की ज्याच्यामध्ये काय करायचं आहे? ट्रान्सफर द सोल्युशन टू 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. आता इथं मार्किंग आहे. त्या मार्किंगपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? फिलअप करायचं आहे. पहिल्यांदा ते पॉवर ट्रान्सफर करायचं आणि जर गरज असेल तर त्याच्यामध्ये ते टू मार्किंगपर्यंत डायल्यूट करून घ्यायचं आहे. सो मी इथं काय करतो? ॲडिशन त्याची करून घेतो. ट्रान्सफर करून घेतलेले व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये. तर हे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ट्रान्सफर केलेले आणि अप टू द मार्क 100 ml आपण हे जे टोटल क्वांटिटी आहे ती किती केले? 100 ml केलेली. सो हे झालं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ट्रान्सफर करून डायल्युशन अप टू द मार्क केलेलं आहे. आता हे जे डायल्युटेड सॅम्पल आहे 100 mlचं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क हे टोटल किती आहे? 100 ml आहे. तर 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे तो आपण काय करतो आहे? पॉवर करतो आहे एका बिकरमध्ये. तर इथं मी पॉवर करून घेतो आहे, ओतत आहे त्या बिकरमध्ये जेणेकरून सोल्युशन जे आहे ते काय होईल? होमोजिनियस होईल. सो व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमधील जेवढं कंटेंट आहे ते ट्रान्सफर करून घेतो आहे बिकरमध्ये. सो इथं पॉवर करून घेतलेले टोटल कंटेंट जे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ते बिकरमध्ये. नेक्स्ट स्टेप काय आहे? तर नेक्स्ट स्टेप आहे पिपेट आउट 25 ml ऑफ सोल्युशन. आता जे आपण डायल्युटेड ॲसिड सोल्युशन आहे इथं आपण जसं हे बेकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर ह्याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे? 25 ml पिपेट वापरायचे आणि काय करायचं आहे? हे 25 ml पिपेट आउट करून घ्यायचं आहे. सो इथं मी 25 ml पिपेट आउट करून घेतो. सो इथं वरती मार्किंग येईल. मार्किंगपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? तर पिपेट आउट करायचं. इथं ब्लॅक मार्किंग दिसेल तर ह्या ब्लॅक मार्किंगपर्यंत आपल्याला हे 25 ml पिपेट आउट करून घ्यायचं आहे. सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे? तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे काय करायचं आहे? 25 ml जे आपण मेजर करून घेतलं, पिपेट आउट करून घेतलेलं ते आपल्याला कोनिकल फ्लास्कमध्ये काय करायचं आहे? पॉवर करून घ्यायचं आहे, ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. सो हे जे 25 ml आपण घेतलेलं होतं पॉवर करून पिपेट आउट करून ते आपण काय केलं? 25 to 50 ml कोनिकल फ्लास्कमध्ये पॉवर करून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? 7th स्टेपमध्ये 7वी स्टेप आहे की ज्याच्यामध्ये
टू ॲड 2 to 4 ड्रॉप्स ऑफ फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर. जे 2 ते 4 ड्रॉप्स आहेत फेनॉल्फ्थालीन इंडिकेटरचे हे आपल्याला काय करायचे ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड करायचे. सो नाव आय एम ॲडिंग 2 to 4 ड्रॉप्स ऑफ फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर इन टू दिस डायल्युटेड ॲसिड सोल्युशन. तर हे ॲडिशन झालेले 2 ते 4 ड्रॉप्स आपण फेनॉल्फ्थालीन इंडिकेटरचे ॲड केलेले. नेक्स्ट आठवी स्टेप की फिल द ब्युरेट विथ 0.1 नॉर्मल NaOH. आता हे 0.1 नॉर्मल NaOH जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे ह्या ब्युरेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे फिलअप करून घ्यायचं. ही पहिल्यांदा मी काय करून घेतलेले रिन्स करून घेतलेले ब्युरेट. ओके, आणि रिन्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे काय करायचं आहे 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशन याच्यामध्ये फिलअप करायचं. सो मी इथं फिलअप करून घेतो 0.1 नॉर्मल NaOH ब्युरेटमध्ये. आणि आपल्याला इथं काय करायचं आहे 0पर्यंत आपल्याला इनिशियल जे आहे इनिशियल रिडिंग हे आपल्याला काय करायचं आहे 0वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो इथं पाहाल तुम्ही की इथं आपलं जे आहे रिडिंग ही 0 आलेले. 9वी स्टेज की ज्याच्यामध्ये टायट्रेट ॲसिड सोल्युशन. आता इथं मी तुम्हाला इथं दाखवतो ॲसिड सोल्युशन इथं आपण दिलेलं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये. आणि इथं काय आहे तर 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशन आहे आपण इथं भरलेलं होतं आणि 0ला ती रिडिंग आपण काय केले ॲडजस्ट करून घेतले. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता हे टायट्रेशन स्टार्ट करायचं आहे ब्युरेटमधून. काय करायचं 0.1 नॉर्मल सोल्युशन हे आपल्याला कशामध्ये ओतायचं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला ओतायचं आहे. सो मी इथं काय करतो ॲडिशन स्टार्ट करतो. सो इथं ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन चालू आहे. जे NaOH आहे ते ब्युरेटमधून ॲडिशन होते कोनिकल फ्लास्कमध्ये. सो इथं ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन करायचे आणि आपल्याला इथं कलर चेंज कधी होते तो बघायचा आहे. सो इथं कलर चेंज ज्यावेळी होईल त्यावेळी तो त्याचा काय असणार आहे एंड पॉईंट रिएक्शनचा असणार आहे. सो इथं न्यूट्रलायझेशन ऑफ ॲसिड सोल्युशन झालेलं आहे आपण असं म्हणणार आहे. सो 25 ml सोल्युशनला इथं रिडिंग आपण जर पाहिलं तर इथं झूम करून दाखवतो की हे रिडिंग नियर अबाउट काय आलं आहे 8.4 ml. ही जी पहिली रिडिंग आलेली आहे ती किती आलेली 8.4 ml ही पहिली रिडिंग आपली आलेली आहे. तर पहिली रिडिंग इनिशियल लेवलला 0 आहे. ओके, ही इनिशियल लेवल. फायनल लेवल म्हणजे टायट्रेशन एंड झालेली ती किती 8.4 आहे. म्हणजे याचा जर डिफरन्स आपण कन्सिडर केला तर डिफरन्स हा किती येणार आहे डिफरन्ससुद्धा किती येणार आहे 8.4 येणार आहे. सो डिफरन्स 8.4. सो हे झालं पहिले जे आपण टायट्रेशन केलं त्याचं रिडिंग्स. आता सेम आपल्याला काय करायचं आहे 10वी स्टेप आहे की काय करायचं आहे टेक 2 more रिडिंग्स. ओके, 2 अजून रिडिंग घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे म्युनोब्युरेट रिडिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याला आपण XCM³ असं कन्सिडर करायचं आहे. सो इथं मी सेकंड रिडिंग स्टार्ट करतो. सेम 0.1 नॉर्मल NaOH मी ब्युरेटला फिलअप करून घेतलं 0ला आणि त्याच्यानंतर 25 ml सोल्युशन ॲसिड सोल्युशन घेतलेलं कोनिकल फ्लास्कमध्ये फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर कोनिकल फ्लास्कमध्ये टाकलेलं आणि आता टायट्रेशन स्टार्ट केलेलं आहे. टायट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर ड्रॉपवाईज ॲडिशन करायचे आणि आपल्याला सेम कलर चेंज कुठं दिसतोय जे जेव्हा आपला एंड पॉईंट ऑफ टायट्रेशन होईल ते आपल्याला मेजर करायचं आहे. सो इथं आपण जर पाहिलं तर इथं टायट्रेशन एंड झालेलं आहे आणि इथं कलर चेंज आपल्याला झालेला दिसेल सोल्युशनचं. आणि जर आपण झूम केलं तर याच्यामध्ये दिसेल की आपल्याला ही रिडिंग जे आहे हे नियर अबाउट 8.5 ml आपल्याला दिसेल. जसं इथं इनिशियल लेवलला रिडिंग होतं 0. ओके, सेकंड फायनल रिडिंगला आलं 8.5 आलं. ओके, म्हणून डिफरन्ससुद्धा काय आला डिफरन्ससुद्धा आला 8.5चा डिफरन्स आला. हे झालं आपलं काय सेकंड रिडिंग. आता आपल्याला थर्ड रिडिंग घ्यायचे. सेम 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशन आपल्याला ब्युरेटमध्ये भरून घ्यायचं आहे. 25 ml ॲसिड सोल्युशन पिपेट आउट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टायट्रेशन करायचं आहे. सो इथं मी टायट्रेशन स्टार्ट करत आहे आणि टायट्रेशन स्टार्ट केल्यानंतर इथं ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन करायचे आणि ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सेम कलर चेंज जिथं होतं तिथं आपल्याला स्टॉप करायचं आहे टायट्रेशन आणि आपल्याला काय करायचं आहे मीन ब्युरेट रिडिंग आपल्याला फाइंड आउट करायचे. सो इथं टायट्रेशन चालू आहे आणि आपल्याला इथं फक्त आता काय बघायचं आहे कलर चेंज बघायचं आहे. सो इथं कलर चेंज झालेला आहे आणि इथं आपल्याला जे रिडिंग आलेलं आहे ते इथं पाहू शकतो आपण. तर इथं 8.5 एवढं रिडिंग आलेलं आहे. सो पहिल्यांदा आपण बघितलं तर 8.4 होतं
दुसऱ्याला 8.5, तिसऱ्याला पण काय आलं 8.5 रीडिंग आलेलं आहे. सो इथं मी ऑब्झर्वेशन टेबल इथं मेन्शन करतो. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण जे वेट घेतलं आहे ॲसिड सोल्युशनचं ते होतं 0.42 ग्रॅम. पहिली रिडिंग जी घेतली आपण त्याची इनिशियल लेवल आपण 0 मेंटेन केलेली आणि आपलं फायनल रिडिंग आली 8.4 म्हणून त्याचा डिफरन्स आला 8.4. सेकंड रिडिंग ज्यावेळी आपण घेतली त्यावेळी स्टार्टिंग इनिशियल लेवल 0च होती, फायनल रिडिंग आली 8.5 म्हणून याचा सुद्धा डिफरन्स काय आला 8.5ला. ज्यावेळी तिसरी रिडिंग घेतली त्यावेळी इनिशियल लेवल 0च होती, फायनल आली 8.5 म्हणून डिफरन्स आला 8.5चा. तर ह्या तिन्हींचा आपल्याला काय करायचं आहे, या तिन्हींची आपल्याला बेरीज करायची आणि डिवायडेड बाय काय करायचं आहे 3 करायचे, आपल्याला मीन ब्युरेट रिडिंग आपल्याला भेटणार. सो जर आपण ते केलं तर आपल्याला ही व्हॅल्यू भेटते 8.5 ml ही आपल्याला काय भेटते रिडिंग, ज्याला आपण XCM³ असं म्हणणार आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट बघणार आहे. याच्यामध्ये वेट ऑफ द ॲसिड टेकन, ज्याला आपण W असं म्हटलेलं, तर ही Wची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे ती इथं मेन्शन करायचे. ओके, 25 ml CM³ सोल्युशनला, डायल्युटेड सोल्युशनला आपल्याला ब्युरेट रिडिंग किती आलं X आहे, आपण जनरल मीन ब्युरेट रिडिंग आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता हे 25 CM³ घेतलेलं आहे. जर आपण ह्याला 4 मल्टिप्लाय केलं म्हणजे जर 4 टाइम्स आपण सोल्युशन एक्स्ट्रा घेतलं तर ते 100 CM³ होतं, कारण आपण हे W जे आहे ते 100 CM³ डायल्यूट केलेलं, म्हणजेच आपली जे रिडिंग आले त्याला इंटू 4 करावं लागणार. सो X × 4 केल्यानंतर आपल्याला जे व्हॅल्यू भेटेल त्याला आपण Y असं कन्सिडर केलेलं आहे. सो W ग्रॅमचं जर सॅम्पल एवढं आपण घेतलेलं त्याला Y एवढं CM³ 0.1 नॉर्मल NaOH आपल्याला लागतं न्यूट्रलायझेशन करण्यासाठी. आणि याच्यावरून आपण काय करू शकतो, इक्विव्हॅलंट वेट काढू शकतो. इक्विव्हॅलंट वेट काढण्यासाठी इथं 10,000 सॉरी, तर इथं 10,000 × W × Y डिवायडेड बाय Y आपल्याला इक्विव्हॅलंट वेट भेटेल. आणि मॉलिक्युलर वेट ज्यावेळी काढणार आहे त्यावेळी इक्विव्हॅलंट वेट इथं जे आपल्याला ॲन्सर भेटलेलं आहे, ओके, ज्याला आपण इक्विव्हॅलंट वेट असं म्हणतो, तर इक्विव्हॅलंट वेट जे भेटणार आहे ज्याला आपण इथं मेन्शन करू ॲन्सर, तर हे ॲन्सर भेटणार आहे त्याला फक्त मल्टिप्लाय 1 न करायचं, कारण आपण मोनोबेसिक ॲसिड वापरलं आहे आणि जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे आपलं मॉलिक्युलर वेट. आता आपण हे कॅल्क्युलेशन करून बघूया. तर इथं आपण बघूया W म्हणजे आपण किती घेतलं 0.42 ग्रॅम एवढं आपण काय घेतलं आहे वेट घेतलेलं आहे. ओके, X रिडिंग आपल्याला माहिती आहे, X रिडिंग किती आलेली 8.5 ही रिडिंग आलेलं आहे, ज्याला आपण मीन ब्युरेट रिडिंग आपण असं म्हणतो, ती किती आलेली 8.5 रिडिंग आलेली. म्हणून जर हे 25 CM³ जर 8.5 येत असेल, ओके, तर 100 CM³ म्हणजे 4 टाइम्स सोल्युशन घेतलं तर त्याला काय येणार आहे 8.4 5 × 4 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती येतं 34 एवढं येतं, ज्याला आपण काय कन्सिडर केलं होतं Y कन्सिडर असं केलं होतं. म्हणजे W ग्रॅमसाठी W ग्रॅम म्हणजे किती 0.42 ग्रॅमसाठी जर आपण मोनोबेसिक ॲसिड घेतलं असेल, स्पेसिफिक ॲसिड घेतला असेल तर त्याला 34 CM³ ज्याला आपण Y असं म्हटलं आहे, तर 34 CM³ एवढं आपल्याला काय लागतं 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशन लागतं. आता आपल्याला काय करायचं आहे इक्विव्हॅलंट वेट फाइंड आउट करायचं आहे. इक्विव्हॅलंट वेट फाइंड आउट करायचं आहे, त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर इथं 10,000 × इथं Wची व्हॅल्यू आपण टाकले 0.42 आणि इथं Yची व्हॅल्यू टाकले, इथं काय टाकले ही Wची व्हॅल्यू आहे आणि ही कशाची Yची व्हॅल्यू आहे. तर ही Yची व्हॅल्यू आणि Wची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला आन्सर भेटतं 123. ओके, हे काय भेटतं आन्सर 123 हे आन्सर भेटतं. आता हे आपण वापरलं, हे काय वापरलं आहे जे ॲनालिसिससाठी दिलेलं सॅम्पल ते काय होतं मोनोबेसिक ॲसिड होतं. आणि मोनोबेसिक ॲसिड असेल तर त्याची काय असते बेसिसिटी काय असते 1 असते. ओके, आणि इक्विव्हॅलंट वेट म्हणजेच काय, तर इक्विव्हॅलंट वेट म्हणजे हे जे आन्सर आपल्याला आलेलं आहे त्याला आपण Z असं कन्सिडर केलं आहे. तर हे Z जे कन्सिडर केलं आहे ते आन्सर आपल्याला काय करायचं आहे तिथं झेडच्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. सो झेडच्या ठिकाणी मी 123 टाकलं आहे आणि बेसिसिटी 1 असल्यामुळे इथं 1 टाकलं आहे आणि इथं टोटल काय झालं 123 ही आपली काय आली व्हॅल्यू आली. आता हे 123 म्हणजे काय, तर मॉलिक्युलर वेट ऑफ ॲसिड दॅट इज 123. आता जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, हे बेन्झोइक ॲसिड आहे, ओके, हे बेन्झोइक ॲसिड आहे, इथं बेन्झीन रिंग आहे, नेक्स्ट COO आणि H हे आपण ॲनालिसिससाठी मोनोबेसिक ॲसिड घेतलं होतं. आता याचं जर तुम्ही मॉलिक्युलर वेट जर फाइंड आउट केलं कॅल्क्युलेशन करून,
मॉलिक्युलर वेट, तर ते नियर अबाउट किती येतं मॉलिक्युलर वेट, तर हे नियर अबाउट 122 एवढं येतं. म्हणजे आपण जे मॉलिक्युलर वेट व्हॉल्युमेट्रिक मेथड वापरून जे कॅल्क्युलेट केलेले आहे ते नियर अबाउट सेम आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कोणतंही ॲसिड जर घेतलं तर त्या कोणत्याही ॲसिडचा मोनोबेसिक ॲसिड असेल किंवा डायबेसिक ॲसिड असेल तर आपण त्याचं काय करू शकतो मॉलिक्युलर वेट आपण फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला ही व्हॉल्युमेट्रिक मेथड वापरायची, ज्याच्यामध्ये आपल्याला NaOH हे अल्कली किंवा बेस म्हणून आपण तिथं वापरायचे आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन करून आपल्याला ब्युरेट रीडिंग फाइंड आउट करायचे आणि ब्युरेट रीडिंग वापरून आपण काय करू शकतो मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करू शकतो. थँक्यू.